नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण छान अशी कॉटनच्या साडीवरती हा ब्लाऊज आलेला आहे. तर त्यावरती बघा किती सुंदर असं वन साइड ब्लाऊज डिझाईन आपण इथे पानगळ्यावरती तयार करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा 15.5 इंच उंची, 5.5 इंच शोल्डर आणि मुंडा आपण 6 इंच घेतलेला आहे. चेस्टची साईज 40 आहे आणि 1.5 इंच आपण इथे मार्जिन, 32 इंच कमर, त्याचा चौथा 8 आणि 8.5 सॉरी आणि 1 इंच टक्ससाठी आपण घेतलेलं आहे. गळा रुंदी 2.5 इंच घेतली आहे. आपल्याला गळ्याची उंची जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घेऊ शकता. खालून गळ्याची रुंदी मी 3 इंच घेतले, वरून 2.5 घेतले, खाली थोडंसं पसरट घेतले तर गळा हा खूप छान असा दिसतो. त्यामुळे आपल्याला इथे थोडी जास्त उंची गळ्याची रुंदी घेतली तरी चालणार आहे. इथे बघा आपण गळ्याचं पान आकार देऊन घ्यायचा आहे. गळ्याचा आकार कसा द्यायचा आहे बघा, व्यवस्थित पहा. बघा पानाचा आकार इथे व्यवस्थित देण्यासाठी बघा अशा प्रकारे आपण ट्राय करायचं आहे. खूप छान असं एकदम परफेक्ट असा गळ्याचा आकार इथे आपला तयार होतो. अशा प्रकारे जर आपण ट्राय केलं तर. आणि इथे आपण जो कपडा आहे ब्लाऊजचा तो एकदम थोडासा एक्स्ट्रा ठेवून कट करून घेतलेला आहे. आता बघा याची कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला गळ्यावरती. हे बघा गळा आपण फक्त अस्तरवरतीच कट करायचा आहे. मेन ब्लाऊजवरती कधी गळा मी कट करत नाही. आपण नंतर शेवटीच जोडल्यानंतर आपण इथे कट करणार आहोत. इथे पाहू शकता बॉर्डर आलेली आहे खालच्या बाजूने आणि वरती आपला गळा आलेला आहे. तर आपण डायरेक्ट डालटी पलटी करून हा गळा तयार करणार आहोत. कपडा थोडासा कडक आहे त्यामुळे आपलं छान असं फिनिशिंग येणार आहे. बघा खालून बॉर्डर म्हणजे काठ आहे, कॉटनची साडी आहे त्यामुळे. तर इथे पाहू शकता खालून आपण कट करून सॉरी टिप देऊन घेतलेली आहे काठावरती. वरच्या बाजूने आपल्याला गळ्याला बघा व्यवस्थित असं टिप देऊन घ्यायची आहे. 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून आपण इथे टिप देण्यासाठी बघा काय करायचं, व्यवस्थित जसा आहे तसा गळ्याचा आकार आपला आला पाहिजे. इथे बघा जसा आपला गळ्याचा आकार आहे तसा आपण व्यवस्थित हाताने फिनिशिंग देत आपण या गळ्याची शिलाई ही करून घ्यायची आहे. बघा पूर्ण गळ्यावरती आपण टिप देऊन घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याची कटिंग करायची. बघा गळ्याची कटिंग अशा प्रकारे करून घ्यायची. गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. गळ्याला छोटे छोटे कट दिल्यामुळे आपला गळा हा व्यवस्थित फोल्ड होतो. बघा उलटून मी घेतलेला आहे गळा पूर्ण ओपन करून. त्यानंतर आपण वरून दाबटीप देऊन घ्यायची आहे. पूर्ण गळ्यावरती व्यवस्थित अस्तरचा कपडा हा वरच्या बाजूने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला पूर्ण गळ्यावरती व्यवस्थित अशी दाबटीप द्यायची आहे. इथे पाहू शकता कॉर्नरला आपण सुई आत ठेवायची व त्यानंतर आपण टर्न मारायचा आहे गळ्यावरती. कधीही टीप देताना मी नेहमी सांगत असते. बघा पूर्ण गळ्यावरती आपण दाबटीप देऊन झालेली आहे. त्यानंतर आपण अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा हा एकमेकांना जॉईन करून घ्यायचा आहे. आपल्या चॅनलवरती ब्लाऊजचे वेगवेगळे डिझाईन, ब्लाऊजचे कटिंग, स्टिचिंग, तसेच स्लीव्स डिझाईन, लटकन डिझाईन आणि नऊवारी साड्या मुलींसाठी, शाही मस्तानी वगैरे अशा ज्या आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत त्याचेही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते. त्याचप्रमाणे साडीपासून वन पीस हे खूप छान असे मी शिवलेले आहेत. त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड करत असते. अगोदरही केलेले आहेत, तेही तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपल्या जो कोणी मैत्रिणी शिवणकला वगैरे केलेली आहे परंतु शिवायला जमत नाही, शिवण क्लास झाला आहे परंतु परफेक्ट जमत नाही,
तर अशा मैत्रिणींनाही आपलं हे चॅनल शेअर करू शकता, नक्कीच त्यांनाही त्याचा फायदा होईल. मी एकदम सोप्या पद्धतीने असं आपले पूर्ण ब्लाऊजचे जे डिझाईन आहेत ते एकदम नवीन जरी असेल तरी त्यांनाही जमणार नाही आहे अशा प्रकारे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा आता एक्स्ट्राचा जो ब्लाऊजचा कपडा होता तो आपण इथे आता कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा मधोमध आपण ब्लाऊज फोल्ड करून हे टक्स देऊन घेतलेले आहेत. अशा प्रकारे जर आपण टक्स दिले तर पटकन देऊन होतात. टेप घ्या, माप घ्या, यात आपला खूप वेळ जातो. तर बघा मधोमध आपला जो गळा आहे, ब्लाऊजचं सेंटर आहे, तिथे आपल्याला फोल्ड ब्लाऊज करून घ्यायचा आणि तिथून बरोबर टक्स द्यायचा. एकदम परफेक्ट असा टक्स बसतो, पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण इथे 4.5 इंच उंचावरती टक्स घ्यायचा. इथे बघा 3.5 इंच रुंदीची पट्टी आपण घेतलेली आहे गळ्यावरती कॉन्ट्रास्ट कलरमध्ये टिप देण्यासाठी, डिझाईन बनवण्यासाठी. बघा इथे आपण फ्रिल बनवणार आहोत, तर त्यासाठी बघा मधोमध बरोबर फोल्ड करून आपण कडेवरून एक टिप देऊन घ्यायची व हा आपला जो फ्रिल बनवायचा कपडा आहे तो आपण सरळ करून घ्यायचा आहे, म्हणजे धागेदोरे निघत नाहीत. कधीही फ्रिल बनवताना जर तुम्ही अशा प्रकारे नॉट जसं बनवता तसं ओपन करून घेतलं तर खूपच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. अजिबात कुठेही धागेदोरे दिसत नाहीत. त्यामुळे ही आपण अशा प्रकारे फ्रिल जर बनवून डिझाईन करायची असेल तर शक्यतो अशीच करायची. बघा इथे मधोमध आपण बनवायचे आहे, मधोमध आपण टिप देऊन घ्यायची ब्लाऊजला. पाहू शकता एकदम एकसारख्या प्लेटी आपण देते. इथे आपण ही फ्रिल बनवून घ्यायची आहे. या फ्रिलमुळे आपल्या ब्लाऊजला खूप छान असं लुक येणार आहे आणि ह्या ब्लाऊजची डिझाईन आपलं जो कस्टमर होतं त्यांना तर खूपच आवडली होती. एकदम साधी सिंपल साडी होती, त्यावर एकदम साधीच डिझाईन बनवायची होती, तर ती अतिशय छान अशी बनवलेली आहे. बघा इथे वरून मी एक समोसा आकाराची एकदम नाजूक अशी लेस घेतलेली आहे, कारण गिऱ्हाईकाला हे खूपच जास्त ब्रॉड असतो, लेस वगैरे काही नको होतं. एकदम सिंपल गळा शिवायचा, सिंपलमध्ये डिझाईन करायची आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मी अशी ट्रिक वापरली आहे. तुम्ही नक्कीच गिऱ्हाईकाच्या म्हणण्यानुसार असं काही केलं तर गिऱ्हाईकांना खूपच आवडतं ते. बघा इथून शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला गळ्याचा. अंदाजे थोडंसं अंतर 1.25 इंचाचं अंतर आहे हे. त्यावरून जसं आपला गळा आहे तसं फक्त अर्ध्यापर्यंत आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा जी आपण फ्रिलवरती लेस वापरली होती तीच लेस आपल्याला इथेही वापरायची आहे. बघा व्यवस्थित जसं आपला गळ्याचा आकार आहे त्याच प्रकारे गळ्याचा आकाराला पाहिजे याची आपण काळजी घेत पूर्ण जे मार्किंग केलं आहे त्यावरती आपण लेस लावून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. इथे पाहू शकता व्यवस्थित शेप आपल्या गळ्याचा जसा आहे तो आपण चेक करत जायचा आणि आपली लेस ही लावून घ्यायची आहे. इथे पहा लेस आपण फिक्स करून घेतली शेवटी आणि आता आपण दोरा कट करून घ्यायचा. तर दुसरे बघा पुढचा जो गळा आहे आतल्या बाजूनेही आपल्याला तशीच लेस लावायची आहे. ती लेस लावण्यासाठी आपण इकडच्या बाजूने म्हणजे जे दोन्ही समोसा आकार आहेत ते आपले एकमेकांसमोर आले तर डिझाईनला लुक छान येईल, त्यासाठी आपण ही ट्रिक वापरली आहे. इथे बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून कोणती ब्रॉड वगैरे लेस वापरायची असेल तीही वापरू शकता. मी आता इथे छोटी वापरली आहे तरीसुद्धा खूप छान असं गळा आपला तयार झालेला आहे. काही कस्टमरना जास्त ब्रॉड लेस नको असते किंवा जास्त असं हेवी असं नको वाटतं, एकदम सिंपल पाहिजे असतं आणि त्यामध्ये अजून डिझाईन पण पाहिजे असते. तर तेव्हा तुम्ही असं ट्राय करू शकता. इथे बघा काय केलं, गळ्याचं जो आतली बाजू आहे तिथे आपण फ्रिल ठेवलेली आहे. बरोबर गळ्यावरती जशी गळ्याची डिझाईन आहे तशीच आपल्या फ्रिलची डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची. फ्रिलला कशीही डिझाईनमध्ये आपण कोणत्याही आकारामध्ये ओळखू शकतो, जसं आपला गळा आहे तसं तयार करू शकतो. फ्रिलमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. जर आपण फ्रिल ही स्वतः बनवली असेल तर
रेडीमेड वगैरे असेल तर ती थोडीशी कडकमध्ये येते. तर बघा थोडी फ्रेल शिल्लक राहत होती, तर ते कट करून टाकण्यापेक्षा त्याचंच मी इथे एक छान असं फ्लावर बनवलं आहे. फक्त ते गोल करून घेतलं आणि त्यालाच एकदम छान फ्लावरचा आकार आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. यामुळेच आपल्या ब्लाऊजला खूप छान असं लुक आलेला आहे. तुम्हीही अशा प्रकारे थोडीशी फ्रिल वगैरे शिल्लक राहील, फ्रिलपासून गुलाबाचं फूल लटकनला वापरू शकतो. फ्रिल अजिबात आपण खूप मेहनत घेतलेली असते फ्रिल बनवताना, अजिबात वाया जाऊ द्यायची नाही. त्यापासून अजून असं काहीतरी बनवायचं आणि आपल्या ब्लाऊजला छान असा लुक द्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपण ही डिझाईन तयार केलेली आहे. त्यावरती आपण नॉट लावू शकतो आणि त्याचबरोबर बघा इथे मी एक पॅच पण लावणार आहे. हे फूल बनवलं आहे त्याच्या मधोमध एक छोटंसं पॅच लावलं तर ब्लाऊजला अजूनच छान असा लुक येणार आहे. आणि नॉट आपण लावायची बघा अशा प्रकारे मी इथे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आपल्याला. कोणतं जे व्यवस्थित बघा आतमध्ये एकदम कळीदार झालेले आहे, तर मी चेक केलं कोणतं छान वाटतं कोणतं नाही. तर बघा इथे आतमध्ये ठेवलं तर ते दिसत नाही. बघा अशा प्रकारे जर ठेवलं तर खूप छान असं दिसतंय. त्यानंतर आपण अशा गळ्यावरती जर आपल्याला ठेवायचे असतील तर तिथेही ठेवू शकतो. अशा प्रकारे आपल्या बॅकनेकची जी वन साइडेड पानगळावरती डिझाईन आहे ती तयार झालेली आहे. गळ्याची डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल